आपण तेवढे जंगल सफारी करतो तेव्हा आपलं लक्ष असतं की आपल्याला टायगर दिसेल की नाही, आपल्याला लेपर्ड दिसेल की नाही, किंवा दुसरे कोणी मोठी प्राणी आपल्याला दिसतील का, याच्याकडे आपलं लक्ष असतं. आणि वानरांकडे किंवा माकडांकडे आपलं अजिबात लक्ष जात नाही, किंवा वरच्या बोट ह्याला बोटाला आजूबाजूला बांधलंय. असले तरी आपण पुढे निघून जातो. पण यावेळी ताडोबामध्ये ज्यावेळी मी गेलेलो होतो सफारीसाठी, त्यावेळी एक विलक्षण दृश्य मला दिसलं आणि आमची जिप्सी आम्ही पाणी तिथेच थांबवली आणि ते दृश्य हे म्हणते. पाहिलं. तुम्हालाही आवडेल. ही पहा, हनुमान लंगूरची मादी आहे. आपल्या बाळाला घेऊन ती पाणी पिते आहे. तिला तहान तर लागलेली आहे, पण मनात कशाला भीतीच तिला हे आहे करून पळते ते. की कोणी वाघ तर येणार नाही ना, बिबट्या तर येणार नाही ना, झडप घालणार नाही ना, याची मनात भीती तिच्या आहे. दुसरा तो नर लंगूर आहे, तो थोडा जवळ जाऊन बसलेला आहे आणि तोही इकडे तिकडे पाहतोय, आणि तो कदाचित त्या पिल्लाचा बाबा असावा आणि इकडे तिकडे नजर तोही ठेवून आहे. जंगलात या प्राण्यांना सतत दुसऱ्या हिंस्र प्राण्यांची भीती वाटत असते, पण ह्या नैसर्गिक गरजा तर त्यांना पूर्ण करायच्या असतातच. आणि बाळाला सांभाळून, बाळाचं रक्षण करत ही आई पाणी पिते आणि त्याच वेळी इकडे तिला तिकडे सोडून पाहते. बसला. किती सुंदर आणि विलक्षण दृश्य आहे. हे पहा, या दृश्यामध्ये ते अशी बाळ दृश्य मिळत नाही, त्या भले ते पाठीवर माकड चढून असेल. बसते आणि मस्ती करते. पहा, छोटं बाळ आहे ते, आणि त्या बाळाला पडू न देता ती सांभाळून ते पाणी वगैरे पिते. खूप छान दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. आणि तिचे जे बाप आहे, तिचा वडील आहेत, ते बसलेत पहा तिथे. आणि आता पाणी पिऊन झाल्यानंतर ते दोघे निघून जातील असं वाटतं. हा, आणि ते सुद्धा पहिल्यांदा पाणी पिऊन गेले आणि त्यावेळी ती बसलेली होती. सुरुवातीला दृश्य मी कॅप्चर करू शकलो नाही. ते पाणी पिऊन गेले त्यावेळी ती तिकडे शांतपणे थांबलेली होती. आणि त्यांचं पाणी पिऊन झाल्यानंतर ती बाळाला घेऊन आली. बाळ पहा किती छान क्यूट आहे बघा. छानपैकी बसलंय तिच्या पाठीवर आणि ती पाणी पिते. इतकं विलक्षण दृश्य मला या ताडोबाच्या सफारीमध्ये पाहायला